आता आपण बघणार आहोत लोटस महल, हातीशाळा आणि रंगमंदिर. इथून एंट्रन्स आहे, बघूया. अशा भिंती आहेत, इथून एंट्रन्स आहे. असा परिसर. जास्तीत जास्त तटबंदी असलेला परिसर इथे असं म्हणतात की इंडो इस्लामिक म्हणजे बेसवरती स्ट्रक्चर बांधण्यात आलेलं आहे. आणि विजयनगर जेव्हा होतं त्यावेळेस हे रिकन्स्ट्रक्ट करण्यात आलं आहे. जर आपल्याला आता जे स्ट्रक्चर दिसेल ते मिक्सचर ऑफ इस्लामिक आणि इंडियन स्ट्रक्चर असं मिक्सचर असेल. तर पाहूया पुढे. हे जे आहे हे बेसमेंट ऑफ क्वीन पॅलेस, म्हणजे बेस. पूर्वी काळी हे बेस म्हणून वापरत असावे. बेस म्हणजे बेस असेल आणि मग राणी महल इथे होता पहिले. हे बेसमेंट ऑफ क्वीन पॅलेस म्हणतात, पण याचा इव्हिडन्स कुठे इतिहासामध्ये की इथे क्वीन पॅलेसच असेल. पण आता हे म्हणतायत की इथे क्वीन पॅलेस आहे. सो हे क्वीन पॅलेसचं बेस आहे आणि त्याच्यावरती मे बी हा पॅलेसचं स्ट्रक्चर वगैरे असेल वरती. पण आता फक्त हे एवढेच अवशेष राहिलेले आहेत क्वीन पॅलेसचे. मी ह्या झाडाच्या इथून एंट्रन्स केली आणि हे राणी महल म्हणतोय. आणि राणी महलच्या इथे हे हत्ती असावेत कधी काळी, जे आता काहीच राहिले नाही. इथून एंट्रन्स आहे राणी महलला आणि हे वॉच टॉवर आहेत इथे समोर. आणि असा हा परिसर, हा बॅक साईड ऑफ राणी महल आहे. आता आपण इथे राणी महल म्हणालो ते पाहिलं. राणी महलच्या मागे वॉच टॉवर पाहिला आणि त्याच्या जरा पुढे आलं की इथे हा लोटस महल आहे. लोटस महल हा लोटसच्या आकाराचा असल्यामुळे 2 मजली हा लोटस महल म्हणला जातो. हा पण इंडो इस्लामिक स्ट्रक्चरच्या बेसवरती बनवण्यात आलेला आहे. तर पाहूया आपण आतमध्ये जाऊन. तर हे लोटस महल आहे. जस्ट सॉरी, जपलेला आहे म्हणजे व्यवस्थित कंडिशनला दिसतोय सध्या तरी आपल्याला. अशी त्याच्या बॅक साईडला तटबंदी तुम्हाला दिसेल. तटबंदी आहे. हा लोटस महल. तर सूर्याचे किरण या साईडला असल्यामुळे तुम्हाला दिसेल. आणि प्लस लोटस महलच्या इथे आपल्याला विहीर दिसते. हा लोटस महल आहे, सुंदर. पुढच्या स्पॉटला बघू आपण पुढे काय मिळतं ते. महलच्या बरोबर अपोजिट साईडला इकडे पाहिलं, अपोजिट नाही डायगोनली म्हणता येईल, हा वॉच टॉवर आहे. तर आपण 2 वॉच टॉवर पाहिले, एक राणी महलच्या बॅक साईडला आणि लोटस महलच्या डायगोनल साईडला. असे 2 वॉच टॉवर आहेत. एकूण 3 आहेत असं म्हणतात. इथे 2 तरी आपल्याला पाहायला मिळाले. आणि ही अशी तटबंदी इथून अशी आहे. आता ह्या तटबंदीच्या इकडून आपल्याला परत बाहेर जायचं आणि त्या साईडला काही टेम्पल्स दिसत आहेत. बघूया ते कुठले आहेत, तुम्हाला पुढचं डिटेल सांगतोच. लोटस महल इकडे पाहिला आणि तिथून त्याच्या पुढे आल्यानंतर ही तटबंदी जी दिसते तुम्हाला दिसेल, ही तटबंदी आहे. आणि तटबंदीच्या जर पुढे गेलो तर हा एक वॉच टॉवर आहे. आता थोडासाच राहिला आहे, पण हा वॉच टॉवर 3 वॉच टॉवर जसं मी म्हणालो तसा असेल. आणि नॉर्मली असं एक अंदाज आहे इथल्या लोकांना, लोकल लोकांना विचारल्यानंतर, ह्याच्या तटबंदी ह्या उंच होत्या. जवळपास ही तटबंदी 30-40 फुटाची तटबंदी आहेत. त्यामुळे असं प्रेडिक्शन आहे की हा जो आहे एरिया ह्या तटबंदीचा वगैरे हे सगळं त्या काळील लेडीज लोकांसाठी बांधलेला असावा. म्हणजे लोटस महल असू दे किंवा क्वीन्स बेसमेंट म्हणजे क्वीन्स पॅलेस, हे सगळं. आणि हे वॉच टॉवर त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी, कुणी दुश्मन आतमध्ये येणार नाही याच्यासाठी असावा, असं एकंदरीत अंदाज आहे. ठीक आहे, इथून एंट्री केल्यानंतर दुसरीकडे आपण जातोय दुसऱ्या सेक्शनमध्ये. त्या दुसऱ्या सेक्शनमध्ये काय आहे ते आपण आता बघूया. तर आपण आतमध्ये आल्यानंतर इथे जे दिसते म्हणजे हे वॉच टॉवर जे पडलेला अवशेष आहे ते बघितल्यानंतर ह्या गेटमधून बाहेर आल्यानंतर आपल्याला इकडे दिसेल हे हत्तीचं शाळा किंवा हत्ती इथे ठेवले जात असावेत असा अंदाज आहे. आता हे माहीत नाही.
ही हत्ती ठेवायची जागाच आहे. पुस्तक जस्ट आता वाचलं, त्याच्यामध्ये कळालं की रॉयल फॅमिली, विजयनगरची रॉयल फॅमिली होती, त्यांची हत्ती इथे, म्हणजे आपण म्हणतो ना आजकालच्या गाडी पार्किंग एरिया, तसं हा हत्ती पार्किंग एरिया म्हणू शकतो. आणि त्या साईडला जे दिसतंय तिथे आपण म्हणू शकतो त्या हत्तीला स्वार, हत्ती चालवणारा जो किंवा ड्रायव्हर म्हणू शकतो आपण, त्याची सोय इथे असायची, इथे राहायची. तर अशा प्रकारे हे हत्तीचा शाळा, हत्ती शाळा म्हणतो आपण याला मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये. आणि इकडे हत्ती स्वार किंवा हत्तीचे ड्रायव्हर म्हणू, त्यांना राहायची जागा. ते आपण इथून आलो बाहेर. आता इथून बाहेर आल्यानंतर हे आहे, हे तरी त्यातल्या त्यात चेशमध्ये दिसत आहेत. सो मित्रांनो, आता आपण लोटस टेम्पल, क्वीन बेस बघितल्यानंतर हत्ती तबेला पाहिला, बघून खूप भारावलो आहे. आता हत्ती शाळा आणि इथला बघून झाल्यानंतर त्याच्या साईडनेच एक रस्ता जातो, तिथे काही मंदिर आहेत ते बघूया आपण. हे ते मंदिर आल्यानंतर आपल्याला असं दिसते. कंडिशन वाईट आहे, पण बघूया आपण काय मंदिराचं नाव आहे ते. वैष्णव मंदिर हे आहे, हे वैष्णव मंदिर आहे. आणि ते जे पुढचं आहे ते शृंगारदा हेबागिळू. प्रोनाऊन्स चुकला असेल तर माफ करा, किंवा तुम्ही वाचू शकता. इथे दोन दिसत आहेत, पुढे इकडे एक आहे इथे, आणि या साईडला एक दिसतोय. असे दोन आहेत. आणि इकडे वैष्णव मंदिर आहे. पुढे आपण जाऊत. मंदिरच्या पुढे हे अवशेष, म्हणजे इमॅजिन करू शकतो आपण की त्या 500 ते 600 वर्षापूर्वी काय असेल इथलं साम्राज्य. खूपच सुंदर असेल. शाळेच्या इथून जर आपण पुढे आलो की एक विष्णू टेम्पल भेटेल, म्हणजे आपल्याला ऑन दी वेच आहे ते विष्णू टेम्पल. आतून दाखवतो तुम्हाला. सध्या याच्यामध्ये खूपच कंडिशन वाईट आहे. याचे पिलर्स वगैरे साबूत आहेत, पण जरा जवळून दाखवतो. हे पाहिले तर कंडिशन विकट आहे, म्हणजे पडायच्याच मार्गावर आहे. पुढे गेल्यानंतर ओपन रूफ होते, हे पण पडझड झालेली दिसते. आणि इथे गाभाऱ्यात आपण चाललो. गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर जसं मी मागच्या वेळेस पण म्हणालो की बरेचसे मूर्त्या अशा तोडलेल्या आहेत. विष्णू भगवानाची मूर्तीचे फक्त चरण दिसत आहेत. हे तोडलेले हा गाभारा आहे. आणि हे असं कळस. आणि हे म्हणजे हे जर पाहू शकतो आपण, वर्षापूर्वी काय भाजक्या विटा आहेत का काय माहीत नाही, पण इंटॅक्ट आहेत. इयर्स पासून ते आहेत. ऊन पारा पाऊस, ऊन पारा वारा पाऊस. आता म्हणतात इथले लोकल एक म्हणतात की मुघलांनी मूर्त्या चोरून नेल्या किंवा मुघलांनी तोडल्या आणि कुठे जाता जाता ते टाकून दिल्या. तर ते भेटत आहेत, पण क्लिअर होत नाही आहे की त्या मूर्त्या ह्याच मंदिरच्या आहेत का नाही आहेत. त्या कंडिशन विकट झाली. दगड वगैरे सगळे बाहेर पडलेले आहेत. आपण बाहेर बघू. अच्छा, या साईडला आपण प्रदक्षिणा घालण्यासाठी हे असणार आहे. बाहेर एकदा चक्कर मारू. सब मंदिर, छोटे छोटे मंदिर मेन मंदिरच्या बाजूला असावेत इथे. सॉरी, ते वीर प्रत्येक मंदिरात इथं वीर लिहिलीच आहे, म्हणजे वीर आहेच. सध्या विकट परिस्थिती या मंदिराची. अशा तऱ्हेने हे विष्णू मंदिर एकदा प्रत्येकाने येऊन पाहिलंच पाहिजे. त्या काळचं कन्स्ट्रक्शन. आणि नॉर्मली पाहतो मी हनुमानांचं खूप स्क्रिप्ट, म्हणजे काय म्हणतात त्याला,
दगडावर कोरलेली मूर्त्या हनुमानांच्या खूप आहेत इथे. चला पुढचा स्पॉट बघायला.